विचार सागर म्हणजे वेदांत शास्त्राचे अनेक उत्तंत्र सिद्धांत हेच कोणी एक उत्तम जन अशी कल्पना करू. वेदांत हे काय उत्तम जन अशी काय करू कल्पना. वेदांत शास्त्राचे सोपपत्ती सिद्धांत रूपी जलाचा साठा चार आहे. वेदांत शास्त्राचा सोपपत्ती जलाचा साठा ज्याच्या आहे त्याचं नाव विचार सागर. वाचा वेदांत शास्त्राचे जे अनेक उत्कृष्ट सिद्धांत हेच कुणी एक उत्तम जन अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांतरूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचार सागर. आता सिद्धांत म्हणजे जे सिद्ध आहे, जे स्वरूप आहे, जे सतत आहे, जे नित्य आहे, जे मी आहे ते कळण्यासाठी विचार सागर आहे. त्याचं नाव सिद्धांत जलाचा साठा. सुंदर आहे. जे सतत, जे नित्य, जे एक, जे मी पण कळत नाही. पण हे त्याला कळण्यासाठी अनेक सिद्धांत केले आणि ते बुद्धी आले. तो प्रगट झाला तेव्हा रूप त्यानंतर सिद्ध जे आहे ते स्वरूप, जे नाही ते जग. आहेला प्रगट करायचं आणि नाहीला सोडायचं, त्याला विवेक म्हणायचं. आहेला प्रगट करायचं, नाहीला सोडून द्यायचं, त्याला विवेक म्हणायचं. वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे भगवान व्यासाने केलेली असून त्याला सूत्र नाव दिले. त्याच्यावर टीका केली शंकराचार्य. त्याला काय म्हणलं? भाष्य. सूत्रावरची टीका म्हणजे भाष्य. त्या भाष्यावर श्री सुरेश्वराचार्यांनी वार्तिके दिले. असे सूत्रभाष्यादी वेदांत शास्त्रावर मोठे मोठे ग्रंथ असतात. हिंदी भाषेत पंजाबातील अध्ययन करते पूर्वी हनुमंताचे पुस्तक कळल्याशिवाय विविध पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. म्हणून ते हनुमंत सांगतात ऐका काय ग्रंथाला आरंभ आहे. प्रत्येक पुरुषाला जीवन हा ग्रंथावर प्रवृत्ती म्हणजे ऐका वाटलं. काय वाटतं तर मला मुक्त व्हायचं, मला हरिभक्ती करायची, मला देवबुद्धी टाकायची. म्हणून तो मोक्ष असतो. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा त्याला म्हणायचं मोक्ष. संसार करण्याची अपेक्षा त्याला काय भूत. संसाराचं भूत काय बाबा फार कमी लोक ते भगवंताला ओळखत नाही. फार कमी सुईच्या टोकावर बोलत नाही. हे सांगू अध्यात्म केलेच नाही. आहे अध्यात्म कथा 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 बसायला गोळा टाकायचे, गोचके घ्यायचे, मागवले जायचे. काय करायचं आणि अज्ञानाचं निरसन. दोन गोष्टी सांग. अंतःकरणाचं परिवर्तन, अज्ञानाचं निरसन. अंतःकरणाचं परिवर्तन, अज्ञानाचं निरसन त्याला म्हणतात आत्मचिंतन. हे तुम्ही पाठ. पाठ म्हणजे काय? कथा होय. अरे देवा एवढं अवघड जगात हे तुला द्यावं नाही.
ते कान ते सुटकी कळत नाही, तू बोल की. आत्मभाव, ब्रह्मभाव ही त्यांच्यापाशी भाषाच नसते. भगवंताला जाणती, ईश्वरापाशी रमती होती, ब्रह्म होती, देवराज्याची स्थिती ती भक्ती पूर्ण होती. जवळ सांगते, इलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल विषयाचा परित्याग करणारी वृत्ती अंतःकरणामध्ये सतत राहते. भगवंताला पाहती, देहाला सोडती आणि ईश्वराच्या सन्मुख जाती. परब्रह्माला पाहती, परब्रह्म होती, देवराज्याची सांगा. स्वामी अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध याला म्हणायचं अनुबंध. सांगा. अधिकारी विषय प्रयोजन संबंध. वाचलं तुम्ही? माऊली फळ देऊ आपल्याला अधिकारी म्हणायचं. ऐका, ज्या साधकाचे 2 दोष गेले, 1 दोष राहिला, तो काढायचा. त्याला मन जोडायचं, आत्मज्ञान खेळायचं, अज्ञान जाळायचं, त्या स्वरूपात रमायचं. त्याला अधिकारी म्हणायचं. सांगते मल आणि विक्षेप. 2 दोष. मल विक्षेप गेले. कशात गेले? थोडे दानानी कर्म, निष्काम कर्मानं, दानानं, कीर्तनानं, पुण्यानं 2 दोष झाले. कोणता? मन. मन म्हणजे पाप करण्याची वृत्ती, द्वेष करण्याची वृत्ती, मत्सर वृत्ती, याला म्हणतात मल. आता विक्षेप चंचलता, चित्त चंचल चंचल. एखादी वय शांत नसते, ते काढते पुसते, ते काढते पुसते, तिकडे जाते, झाडू मारते, मन 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 मन. शांत बसत नाही, बसू देत. तोंड चालू, आत मेंदू बंद बंद, मेंदू बंद. कळत नाही. रजून जास्त फाट, त्याला म्हणतात चंचल. तसल्या बुद्धीला ज्ञान होत नाही. तमगुण तर बघायचं होत नाही. तमगुणाला विटाळ म्हणतात, चंडा. म्हणून सत्वास संजायते ज्ञानम. सत्वगुण वाढतो, रजगुण जडतो, तमगुण संपतो. त्याचं नाव विचार सागर. सत्वगुण कधी वाढतो? दान, धर्म, तप, जप, श्रवण अधिक केलं हे गुण बाजूला जातात. भगवंत जवळ येतो. येऊ लागतो. तपस्या पूर्ण होती, मन तृप्त होतं, अज्ञान समाप्त होतं आणि ईश्वर त्या बुद्धीत थांबतो. येतं ते छान वाटायचं.